कुणीही जिद्द सोडायचं नाही. प्रयत्न हे परमेश्वर आहे. प्रयत्न कंटिन्यू करायचं. मी सध्या होमगार्डमध्ये जॉईन आहे. खरंच काही समाजामध्ये असे लोक असतात की मुलींनी बाहेर जाऊ नये. लग्न झालेल्या मुलींसाठी तर खूपच लोक बोलणारे असतात. मी पोलीस भरतीची तयारी करते. ह्या वर्षी आर्या पार करणारच आहे पोलीस भरती. 1 2 3 4 आर्या मार सेट गो. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला वेगवेगळी सैन्य भरती करणारी जी मुलं असतात त्यांची मेहनत काय असते हे मी आजच्या व्हिडिओमधून आपल्याला दाखवणार आहे. मित्रहो, आता सकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आहेत. नोव्हेंबरची 21 तारीख आहे. कडक हिवाळ्याचे दिवस आहेत. इतकी थंडी आहे की जणू काही माझ्या हाताच्या संवेदना गेल्यात की काय असं वाटायला लागले. रक्त गोठवून टाकणारी थंडी ज्याला म्हणतात. आणि एवढ्या थंडीमध्ये वेगवेगळी सैन्य भरती करणारी जी मुलं असतात त्यांची मेहनत काय असते, हाडाचं पाणी करणं ज्याला म्हणतात, ती मेहनत काय असते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर चला मग जाऊया आता डायरेक्ट ग्राउंडवर. हे बघा, ही जी मुलं आहेत ही सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये व्यायामासाठी निघालेली आहेत. ही रोडनं जातानाचं दृश्य आहे. समोर काही महिला भगिनीसुद्धा आहेत, पण आता अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत नाहीत. हे बघा, ही मुलं या ठिकाणी व्यायामाला जात आहेत. सकाळच्या एवढ्या गारगार थंडीमध्ये सुद्धा आपण बघू शकता काही जण गाडीवर सुद्धा जात आहेत. हे बघा, ही मुलं या ठिकाणी हे ग्राउंड आहे. हे बघा, हा एक ट्रॅक आहे. हे आहे ग्राउंड. हे जे रस्ता तुम्ही बघताय हे जवळपास 450 मीटरचं ग्राउंड आहे. या ठिकाणी ही अशी मुलं रनिंग करण्यासाठी वेगवेगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही बघू शकता. इथं अगोदर सोयाबीनचा कारखाना होता आणि हा सोयाबीनचा कारखाना नंतर बंद पडला आणि कालांतरानं भरतीचं प्रशिक्षण केंद्र उभारलं होतं. पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, आणि कालांतरानं हेच भरतीचं प्रशिक्षण केंद्र बंद पडलं. हे बघा, तुम्ही बघू शकता काही मुलीसुद्धा या ठिकाणी धावताना दिसत आहेत. सध्या ही जी मुलं पाहता तुम्ही, यांना कुठलाही गाईड नाही, कुठलाही कोच नाही. हे स्वतःच मुलं एकमेकांचा गाईड बनतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकांना सांगतात आणि वेगवेगळी भरती या ठिकाणी वेगवेगळ्या भरतीची तयारी करतात. बघा, या ठिकाणी मुलीसुद्धा धावताना दिसत आहेत. हे बघा, हे एवढं मोठं ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये काही जण रनिंग करत आहेत, तर काही जण बघा अशा पद्धतीनं वर्कआउट करत आहेत. विशेषतः हे आपल्याला पाहायला मिळेल की मुलीसुद्धा या ठिकाणी मुलांसोबत पळत आहेत. मुलीसुद्धा मुलांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी व्यायाम करताना दिसत आहेत. ही बघा, काही मुलं या ठिकाणी ज्यांना जसं जमेल, ज्या ठिकाणी ज्यांना आवडतं त्या ठिकाणी व्यायाम करताना आपल्याला दिसत आहेत. हे बघा, हे जे बार आहेत, डबल बार, हे लोखंडी पोल जे या ठिकाणी रोवलेले आहेत. याच गावातून MPSC मार्फत PSI होऊन अधिकारी झाले अण्णाराव खोडेवार साहेब. त्यांनी या मुलांसाठी हे डबल बार रोवून दिलेले आहेत. सध्या ते API पदावर लातूर येथे कार्यरत आहेत. हा जो पुलफचा बार आहे आणि याशिवाय हा जो डबल बार
वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करण्यासाठी हा अण्णाराव खोडवाड साहेब यांनी हे जे पोल आहेत रोवून दिलेले आहेत मुलांसाठी. हा ट्रॅक तुम्ही बघू शकता. इकडे 1-2 मुली सुद्धा या ठिकाणी वर्कआउट करत आहेत. हा जवळपास 450 मीटरचा हा ट्रॅक आहे. हे बघा, ह्या मुली सुद्धा या ठिकाणी रनिंग करताना पळत आहेत. बघता तुम्ही बघू शकता मुली सुद्धा. हे बघा, ही मुलं सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रेडी आले मार सेट गो वाडा बे रेडी आले मार सेट गो. मार सेट गो. ज्या मुलींना आतापर्यंत आपण व्यायाम करताना पाहत होता त्या मुलींसोबत आपण काही बोलणार आहोत. त्यांचं मत काय आहे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळापासून व्यायाम करताना दिसत आहात. या परिसरामध्ये आपला जो परिसर आहे तो ग्रामीण भाग आहे. मुली जनरली आपल्या भागामध्ये व्यायाम करण्यासाठी म्हणा कुठल्याही भरतीची तयारी करण्यासाठी तयार होत नाहीत. त्या मुलींसाठी तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं एक आहे की सगळ्या मुली आता पुढे चालल्यात. मग त्याच्यामुळे सगळ्या मुली एक थोडं कुणाच तरी बघून पुढं व्हावं, कुठंतरी चांगलं हे करावं असं वाटतं मला. जसं की मुली आजकाल विमानात चालल्यात, म्हणजे पायलट व्हायलेत, काय व्हायलेत. एकमेकांचं बघून ते पण सुधारावं असं वाटतंय मला. तुम्ही किती वर्षापासून तयारी करता या भरतीची? सर मी 2018 पासून तयारी करते. मग सध्या त्यावेळेस मी भरती केली, म्हणजे झाली नाही, सिलेक्शन झालं नाही माझं. मग 2021 मध्ये माझी जेव्हा मेगा भरती होती तेव्हा मध्ये मी वेटिंगला होते. आता सध्या वेटिंग लिस्ट लागल्यावर माझी MSF मध्ये भरती झाली आहे. मग कदाचित माझी 5वी किंवा 6वी भरती असावी. बरोबर. मॅडम तुम्ही MSF मध्ये भरती झालात. MSF मध्ये भरती होऊन सुद्धा तुम्ही आता कशाची तयारी करत आहात? सर मी सध्या पोलीस भरतीची तयारी करते, कारण माझी वेटिंग म्हणजे ट्रेनिंग आली नाही अजून. त्याच्यामुळे म्हणलं ही करण्यापेक्षा त्याच्या पुढे पोलीस भरती द्यावी अशी इच्छा आहे माझी. तुम्ही जी भरती करत आहात नक्कीच तुम्ही पोलीस व्हावी अशी सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे. आणि तुम्ही पोलीस व्हाल त्याच्यासाठी अपेक्षा बाळगू आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. माझं नाव गोडे शुभांगी मारुती. बरोबर. तुम्ही कुठल्या भरतीची तयारी करत आहात? मी पोलीस भरतीची तयारी करते. मला खूप आवडतं पोलीस भरती. आधीपासून स्वप्न आहेत माझे वर्दीचे, म्हणून मी त्याची तयारी करते. बरोबर. मी असं ऐकलंय की तुम्ही कुठेतरी अगोदर भरती झाला होता, तो काय प्रकार होता? नाही सर, म्हणजे वनरक्षक पेपर निघालता. बरोबर. ग्राउंड पण दिले, पण स्कोअर कमी आल्यानं माझी सिलेक्शन झालं नाही. बरोबर. ठीक आहे, काय हरकत नाही. तरी पण मॅडम तुम्ही वनरक्षक मध्ये भरती झाला होता, तरी पण तुम्ही अजूनही डटे राहणार ज्याला म्हणतात, तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात. नक्कीच मला वाटतं की तुम्ही एक मिसाल बनू शकता आपल्या परिसरातल्या या ग्रामीण भागातल्या मुलींसाठी. तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा. थँक्यू सर. मित्र, या ठिकाणी अशी एक भगिनी आहे की जे मॅरिड आहेत, विवाहित आहेत आणि त्यांना 2 मुलं आहेत. आणि विशेष सांगण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या होमगार्ड सुद्धा आहेत, एका पदावर आहेत. एका पदावर असताना सुद्धा त्या या ठिकाणी तयारी करत आहेत. त्यांच्यासोबत आपण काय बोलणार आहोत. माझं नाव पद्मावती तानाजी अंचेवाड. तुम्ही होमगार्ड असताना सुद्धा या ठिकाणी कशाची तयारी सध्या चालू आहे तुमची? सर मी सध्या होमगार्डमध्ये जॉईन आहे. आत्ता 2024 मध्ये होमगार्डमध्ये जॉईन झालेली आहे. मी सुरुवातीपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. माझी लहानपणापासून आवड होती पोलीसमध्ये भरती व्हायची, पण कोणती काय होईना मला वर्दी भेटली, ह्यावर मला अभिमान आहे. तरी पण मी यावर असं थांबणार नाही.
म्हणजे होमगार्डची ड्युटी करत असेल तरी पण मी पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि मी ते स्वप्न पूर्ण करणार आहे. मॅडम, या परिसरामध्ये अशा काही महिला आहेत की ज्या लग्न झाल्यानंतर जनरली आपल्या परिसरामध्ये एक समज आहे की लग्न झाल्यानंतर कशाची भरती करायची आहे किंवा लग्न झाल्यानंतर नोकरीची गरज काय, आणि विशेष म्हणजे तुम्हाला मुलं सुद्धा आहेत. तुम्ही एवढा असताना सुद्धा पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात. तर अशी ज्यांची समज आहे, असे जे लोक आहेत, त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? खरंच काही समाजामध्ये असे लोक असतात की मुलींनी बाहेर जाऊ नये. लग्न झालेल्या मुलींसाठी तर खूपच लोक बोलणारे असतात. काहीच लग्न झालंय, मुलं असून असं रनिंग करताय, असं तसं खूप लोक म्हणतात. पण असं लोकांकडे आपण लक्ष नाही द्यायला पाहिजे. लोक आज चांगलंही झालं तर आपल्याला चांगलं झालेलं त्यांना वाटत नाही, आणि वाईट झालं तरी म्हणतात असं ह्यांचं वाईट झालं, म्हणून लोकांकडे आपण कधीच लक्ष द्यायचं नाही. आपलं स्वप्न आपण पूर्ण करायचं राहतं. मला विशेष करून तुमच्या मिस्टरांचं मला विशेष अभिनंदन करावंसं वाटतं, कारण लग्न झाल्यानंतर विशेषतः नवऱ्याची जर साथ असेल तरच कुठलीही स्त्री ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. तुमच्या नवऱ्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत. हो सर, कारण की माझ्या मिस्टरच्या सपोर्टमुळेच मी पुढे जात आहे. माझ्या मिस्टरनी जर सपोर्ट नाही दिला असता तर मी मागेच थांबले असते. नक्कीच मॅडम, या ठिकाणी तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि खूप चांगला मेसेज सुद्धा तुम्ही समाजातल्या वेगवेगळ्या स्त्रियांसाठी, महिलांसाठी दिलेला आहे. आणि मला नक्कीच वाटतं की तुम्ही यशस्वी व्हावं किंवा यशस्वी व्हाल. तुमच्या या आगामी पोलीस भरतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. मित्रो, आता आपण मुलींचं जे काही मत होतं ते आपण जाणून घेतलेलं आहे. आता आपण मुलांचे काही मतं या ठिकाणी घेणार आहोत. चला तर आपण जाऊया मुलांकडे. बघा, या ठिकाणी हा मुलगा या ठिकाणी गोळा फेकत आहे. हा बघा, हा गोळा जवळपास आउट ऑफ गोळा या तरुणाने या ठिकाणी फेकलेला आहे. अशी तयारी या ठिकाणी ही मुलं करतात. दिवस रात्र यांची मेहनत चालू असते. हा दुसरा सुद्धा मुलगा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोळा फेकताना. हे बघा, हा आउट ऑफ गोळा या ठिकाणी, ही आउट ऑफची रेषा या ठिकाणी यांनी मारलेली आहे. हे बघा, हा तिसरा तरुण आहे. हे बघा, यांचा सुद्धा या ठिकाणी आउट ऑफ गोळा या ठिकाणी गेलेला आहे. हा जो दगड आहे, आउट ऑफचा दगड आहे. हे बघा, मुलं या ठिकाणी 7, 8, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Change. 1, 2, 3, 4, 18, 19, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, cut. 1, 2, 9, 10. Change. 1, 2, leg change. 1, 2. बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी कॉम्बिनेशन, सर्वांचं या ठिकाणी किती सुंदर कॉम्बिनेशन केलेलं आहे. बावळे, हा शीट खाली घे थोडीशी. राईट राईट आलं बघा. 1 मिनिटाचा टायमिंग आहे. फ्लॅंक मुंडीवरी करा थोडीशी. हा, जातो रे थोडं मुंडीवरी. एक, 2, 3, 4, 15, 16, 17, 18, 19, 20. चेंज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. जी मुलं या ठिकाणी व्यायाम करत होती, वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आपल्याला दाखवत होती, त्या मुलांसोबत आपण आता चर्चा करणार आहोत. चला आपण त्यांच्यासोबत काही बोलूया. तुमचं नाव सांगा या ठिकाणी. माझं नाव अभिषेक पंदिलवाड. बरं, मी सरकारी दवाखान्यात ॲम्ब्युलन्स चालक आहे. बरोबर. तरी मी 2019 पासून प्रॅक्टिस करतोय. 2023ला माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं होतं. तर काही कारणानुसार मला ते बाहेर काढण्यात आलं. तरी मी आणखी प्रॅक्टिस करतोय. आता मुंबईला फॉर्म भरला आहे. मुंबई CP मुंबईला. तुमचं टार्गेट, पुढचं टार्गेट काय तुमचं? टार्गेट काय, मुंबई महाराष्ट्र पोलीस. बरोबर बरं. महाराष्ट्र पोलीस यंदा व्हायचं, काही झालं तर. काही झालं तर व्हायचं. काही झालं. तुम्ही एवढा व्यायाम करता, आता पाहिलं मी तुम्हाला, एवढा व्यायाम केल्यानंतर फूड सप्लिमेंट म्हणून तुम्ही काय घेता? फूड सप्लिमेंट म्हणजे काय, घरी गेल्यानंतर आपले हरभरे भिजू घालायचे संध्याकाळी. हरभरे, मनुके, काजू
किंवा बदाम जे भेटतील ते भिजू घालायचे सकाळी. इथून वर्कआउट केल्यानंतर घरी जायचं. घरी जाऊन ते फक्त खायचं, पाणी पिऊन किंवा दूध असेल दूध प्यायचं, बस. नक्की तुमच्या भरतीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. माझं नाव चंद्रकांत अशोक शेटकर. मी आत्ता जवळपास 1-1.5 महिना झालं ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतो आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करतो आहे. कारण की माझं वय गेल्या भरतीलाच एज बार झालं होतं. ते ह्यावेळेस जे लॉकडाऊनचे कोरोनाचे काळातले 3 वर्ष जे होते ते मुख्यमंत्री महोदयांनी आणि गृहमंत्री महोदयांनी 3 वर्षांचा जो लॉकडाऊनचा पिरियड गेलेला आहे त्याच्यामध्ये वयवाढीची सूट दिलेली आहे. त्यामुळे मी भरतीची प्रॅक्टिस करतो आहे. माझी भरती मी 2014ला पहिली भरती मारली होती. त्यानंतर काही कालांतरानं मी नंतर भरती करू शकलो नाही. आत्ता मी भरतीची तयारी करून ह्यावेळेस भरती होण्याचा निश्चय केलेला आहे. माझं नाव चंद्रकांत विठ्ठल शिंदे. मी 5-6 वर्षापासून भरतीची प्रॅक्टिस करतोय. पण ते अभ्यासात आणि ग्राउंडमध्ये सातत्य राखल्यामुळे मी सध्या म्हणजे भरतीच काय झालं नाही. पण यावर्षी काय होऊन महाराष्ट्र पोलीस व्हायचं आहे. माझं नाव मसरे संदीप. मी येत्या काही वर्षापासून भरतीची तयारी करत आहे. काही कारणास्तव माझं काही झालं नाही. मी भरतीची तयारी सोडून पुण्याला कंपनी जॉईन केली होती. मी 3-4 वर्ष कंपनीमध्ये काम केलं. परत माझा मित्र आला होता भरती द्यायला आणि ते सांगितलं की मेडिकलचा पॉईंट पोलीस भरतीला तेवढा काही खास बघितला जात नाही. म्हणून मी पुन्हा परत एकदा कमबॅक केलो आहे ग्राउंडवर. आता मी ह्या वर्षी आर्यापार करणारच आहे पोलीस भरती. माझे नाव नरसिंग संभाजी दत्तनुरे. मी 4-5 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतो. पोलीस भरती प्लस मी शेतीचं पण काम करतो. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कंप्लेट 5 किलोमीटर ते 6 किलोमीटर रनिंग करून परत इथे येतो. खरबवाडीपासून ह्या ठिकाणी मी रनिंग करत येतो सकाळी 5 वाजता. इथं येऊन वर्कआउट ग्राउंडवरती इथं 4-5 राऊंड मारतो परत. आणि गोळाफेक वगैरे संपूर्ण इव्हेंट आम्ही सगळेजण मिळून करतो. अशा पद्धतीने आम्ही भरतीची तयारी करतो. पुढचं टार्गेट काय तुमचं? पुढचं टार्गेट आमचं मुंबई पोलीस होण्याचं स्वप्न आहे आमचं. आणि काहीही करून यावेळेस करेंगे या मरेंगे अशा पद्धतीने आम्ही तयारी करत आहोत. धन्यवाद. माझं नाव दौलत तरटे. मी 5-6 वर्षापासून पोलीस भरतीची आर्मीची प्रॅक्टिस करतो. 2017मध्ये माझं सिलेक्शन आर्मीमध्ये झालं होतं. काही कारणानं मला मेडिकलमधून बाहेर काढलं. त्यानंतर मी आज पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहे. आलेली आता भरती पोलीस भरती मुंबई पोलीसला फॉर्म भरला आहे. यावर्षी मला काही करून पोलीस भरती व्हायचं आहे. या ठिकाणी मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना विचारूशी वाटते. या ठिकाणी जे केंद्र आहे अगोदर प्रशिक्षण केंद्र होतं पण सध्याला ते प्रशिक्षण केंद्र वगैरे काहीच नाही. मग तुम्हाला सेपरेटली कोच वगैरे जो असतो गाईड कसल्याच प्रकारचा गाईड नाही. बरीच मुलं तुमचे जे स्पर्धक आहेत ते वेगवेगळ्या कॅम्पवर वेगवेगळ्या भरती प्रशिक्षण केंद्रामध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतात पण तुम्हाला या ठिकाणी कसल्याच प्रकारचं प्रशिक्षण नाही. मग तुम्ही हे सगळं प्रशिक्षण ॲडजस्ट कसं करता तुम्ही? हे बघा, गावातील काही जे विद्यार्थी गेल्या वेळेस जे भरतीला होते त्यांनी 1-2 मार्कांनी कुठं वेटिंगला आहेत. ते मुलं सगळ्यांना इतर मुलांना कोचच्या पद्धतीनं हँडल करतात. बाकीचे सगळे विद्यार्थी त्यांना फॉलो करतात. आता कवायत करताना मी पाहिलं तुम्ही सुद्धा काही या सर्व मुलांना या ठिकाणी प्रशिक्षण देत होता. तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून या ठिकाणी हे काम करता? मी ह्या ठिकाणी 4-5 वर्षापासून मी इथं वर्कआउट करतो आहे. आणि मी इंडियन आर्मी टेरिटोरियलमध्ये सिलेक्शन झालं होतं माझं पुणे येथे. काही कारणामुळं मला मेडिकलमधून बाहेर काढलं होतं. धडकन पॉईंट दिला होता मला. काय झालं काय माहीत नाही. मेडिकल पॉईंट दिल्यामुळे मी इथं वर्कआउट करतो माझ्या शरीरासाठी. तुम्ही सध्या या व्यायामच्या व्यतिरिक्त बाकी काय करता का? मी व्यायामच्या व्यतिरिक्त माझा एक बिझनेस आहे ते बिझनेस चालवतो मी. हा व्हिडिओ बघणारे जे इतर भरती करणारे जे वेगवेगळे तरुण आहेत त्या तरुणांसाठी एक संदेश म्हणून तुम्ही एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन की कुणीही जिद्द सोडायचं नाही. प्रयत्न हे परमेश्वर आहे. प्रयत्न कंटिन्यू करायचं. आज नाही तर उद्या यश मिळणारच आहे सर्वांना. प्रयत्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जिद्द, चिकाटी, व्यायाम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शरीरसुद्धा आपलं मजबूत बनेल. तुम्ही फक्त रोज कंटिन्यू व्यायामला या, बस एवढंच सांगायचं. मी सध्या आता मुलांना कोचचं काम मार्गदर्शन करण्याचं काम करतो. माझा अनुभव आहे की 5-6 भरतीमध्ये मी वेटिंगवर आहे पोलीस भरतीमध्ये. किती वर्षापासून तुम्ही भरती करता? ही मी 2011 पासून भरती करतोय. बरं. त्यावेळेस नागपूरला वेटिंगवर, सोलापूरला वेटिंगला राहिलो. मग मला वाटतं तुम्ही आता एज बार झाला असाल. हो, एज बार मग झालं. एज बार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इथं एवढं करण्याचं कारण काय? मुलांना सांगितलं की बाबा आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. त्याच्यामुळं मी सकाळी येऊन त्यांना गोळात टाकणे, कसं पळायचं हे शिकवतो. स्वतःच्या फिटनेससाठी पण येतो मी.
आपल्या सर्वांशी बोलून खूप चांगलं या ठिकाणी वाटलं. खूप सारे महत्त्वाचे अनुभव आपण शेअर केलात, माहिती दिलात. नक्की त्याचा फायदा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. आणि येणाऱ्या भरतीसाठी माझ्याकडून विशेषतः तुम्हाला सर्व बघणाऱ्या पब्लिककडून सुद्धा आपल्याला भरतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटी जाताना तुम्ही सर्वांना काय सांगाल? कॅम्प जॉईन नाही केलं म्हणून कमीच समजा काय पंचाने बिल्लो कसं. मित्र हो, ही होती वेगवेगळ्या प्रकारची सैन्य भरती करणारी मुलं आणि मुली. मित्र हो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. मित्र हो, भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.